ठाण्याहून येते। ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक रवींद्र फाटक यांना खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। फाटक यांना रवी पुजारी गँगकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचं पोलिसांकडे तक्रारीत दाखल करण्यात आलंय। फाटक यांना काल दिवसभरात आंतरराष्ट्रीय नंबरवरून 3 फोन्स आले। या फोनवरूनच धमक्या देण्यात आल्याचं पुढे आलंय। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर आहे। कपिल, आपण बघतोय 10 कोटींची खंडणी मागितलेली रवी पुजारी गँगने धमकावल्याची पोलिसात तक्रार केली आहे। फाटकांनी काय अधिक माहिती आहे? नक्कीच कालची जी घटना आहे, काल रवींद्र फाटकांना 3 इंटरनॅशनल कॉल आले होते आणि इंटरनॅशनल कॉलवरती त्यांनी रवी जॉनकडनं बोलतोय आणि आम्हाला 10 कोटीची खंडणी पाहिजे, नाही तर तुमच्या जीवाचं आम्ही बरं वाईट करू। आणि 3दा फोन आल्यानंतर मात्र मग रवी फाटक वागेश्वर पोलीस स्टेशनला गेले। त्यांनी वागेश्वर पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि 10 कोटीची खंडणी यांच्याकडे मागण्यात आलेली आहे। या आधीही मुलीला ठाण्यामध्ये अशी अनेक व्यावसायिकांना अशा धमक्या आलेल्या आहेत रवी पुजारीकडनं। या आधीही अनेक तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आलेल्या आहेत। काही आमदारांना धमक्या आलेल्या आहेत आणि तर हे नगरसेवक आहेत शिवसेनेचे आणि आमदारकीलाही उभे होते, त्यामुळे आता ह्यांनाही आलेली आहे। त्यामुळे आता पोलिसांनी ह्याकडे बघणं, सिरियसली बघणं किंवा गंभीरतेने घेणं गरजेचं आहे। तुला धन्यवाद कपिल, ही माहिती दिल्याबद्दल। कपिल राऊत आपले प्रतिनिधी ठाण्याहून आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।